पर पधारे हैं। हम सबके जो हमेशा एक जिंदा दिल नेता के रूप में थे आदरणीय स्वर्गीय विलासराव जी देशमुख साहब, उनके सुपुत्र और हमारे यंग नेता आदरणीय अमित भैया, आदरणीय हिशाम उस्मानी जी तथा जिला अध्यक्ष डॉक्टर कल्याण वाले सर, दोनों से अनुरोध करता हूं। मैं रिक्वेस्ट करता हूं शहर अध्यक्ष उस्मानी जी से शहर आणि महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत करते। अर्चना विकास कुलकर्णी, विजय गायकवाड, दीपचंद पूनमचंद पाखरे, विनोद उंदवाजी, राजपूत जी, बघा हो राहुल शेवाळे जी, अक्षय राजपूत, सुजीत जाधव, राष्ट्रवादीमधून त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत होत आहे। सय्यद जमान, या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी शहर आणि जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मी खूप खूप स्वागत करते। आणि भैया साहेब आता पुढचं स्वागत अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात येत आहे। दादासाहेब तांबे, विलासनगर, राहुल नगर, गणेश चोबे, रक्तपडे, संतोष भोसले, महेश कपडे, किशोर काकडे, गणेश गायके, एक एक करून पुढे या। राहुल खराड, ज्ञानेश्वर गायके, योगेश सूर्यवंशी, आबा गायके, प्रल्हाद खराड, प्रशांत अनंत चोबे, सागर गायके, जगन्नाथ गावारे, कृष्णा गायके, या सर्व मान्यवरांचा वैजापूर युवा काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे। जोरदार टाळ्या। या पुढचा प्रवेश जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। नगरसेवक होते आजी भैया आणि काँग्रेसमध्ये प्रवेश, परत त्यांची घर वापसी एमआयएममधून परत आहे आजी भैया परत। आजी भैयांचं मनपूर्वक स्वागत। अध्यक्ष यांच्या वतीने स्वागत भैया साहेबांचं आणि भैया साहेबांच्या हस्ते आज विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा, एमआयएमचे सर्व पदाधिकारी त्यांचं या ठिकाणी प्रवेश होत आहे। पुढचा प्रवेश डॉक्टर काशी नवीद अहमद सिद्दीकी, डॉक्टर काशी नवीद डिपार्टमेंट ऑफ उर्दू मध्ये एचओडी आहे। जिल्हा अध्यक्ष पालकरेताई, त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग ती स्टेजवरती कोणी येणार नाही, रिक्वेस्ट आहे स्टेजवरती कोणी। पुढची कार्यक्रमाची रूपरेषा आपण चालू करतो। फक्त 2 मिनिटाचे 2 मार्गदर्शक आणि भैया साहेबांना लोगों का प्रवेश यहाँ पर हो रहा है। चारों सम्माननीय लोगों का प्रवेश, बाकी सब लोग बैठ जाए। स्वागत का कार्यक्रम यहाँ पर समाप्त हुआ। सब लोग बैठ हैं और चमन जार है, गुंचे खिसक रहे हैं, चमन जार है। ऐ बार माँ ये तो बताए कैसी बात। दरअसल हमारे नेता महाराष्ट्र राज्य के कल्चरल और मेडिकल साइंस एजुकेशन के मंत्री श्री अमित जी देशमुख, हमारे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष
श्री प्रकाश मुखिया जी, एनपीसीसी से निरीक्षक के तौर पर यहाँ पर आए हुए एडवोकेट मुजाहिद खान साहब, इस शहर के राज के बेटे और फुलंब्री मतदार संघ से माजी आमदार जिलाध्यक्ष श्री कल्याण काड़े जी, सेवा दल के प्रदेश अध्यक्ष श्री विलास बाबू काड़े जी, हमारे बीच मंडा से आए हुए हमारे दोस्त सम्माननीय नवनिर्वाचित आमदार राजेश राठौड़ जी, इस शहर के माजी अध्यक्ष इब्राहिम पठान जी, उसी तरीके से हम सबके भाई एडवोकेट अकरम भाई, इस शहर के माजी अध्यक्ष माजी आमदार रामदेवराव पवार जी, चंद्रभान पारखे जी, इकबाल सिंह गिल जी, अमर चाऊर जी, सभी फ्रंटल के अध्यक्ष, हमारे सारे सम्मानीय सदस्यगण कांग्रेस के साथियों, कोरोना ने हमको बहुत कुछ सिखाया है। उसी में एक कड़ी है थोड़ा सा नियमों में बदल करना। अभी तक 6 महीने से गांधी भवन बंद था, लेकिन आप सबको आज यहाँ आकर मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं खुशी होगी। पहली बार हम गांधी भवन बनने के बाद आज यहाँ जमा हो रहे हैं। और हमको बहुत खुशी है कि भैया साहब आज हमारे बीच यहाँ मौजूद हैं। दोस्तों, जहाँ ये खुशी का पल है, उसी तरीके से साथ ही साथ एक चिंता का पल भी है। चिंता देश के किसानों की है, जिसके हेतु आज हम सब यहाँ जमा हुए। महाराष्ट्र में नसीब से और बड़ी खुशी की बात है कि महाविकास आघाड़ी की सरकार बनी, लेकिन ये लड़ाई अभी अधूरी है। मुंबई तो झांकी है, दिल्ली अभी बाकी है। हम सबको ये व्रत लेना है कि नए गांधी भवन के साथ, नई ऊर्जा के साथ हम औरंगाबाद से सोनिया जी के और श्री बाहर साहब फवाद जी के हाथ मजबूत करेंगे। आने वाली महानगर पालिका हो, विधानसभा हो, ये सबको हम यहाँ से कांग्रेस पार्टी को मजबूत करेंगे। जो विषय आज हमको दिया गया है उसमें किसानों का विषय है, जिसके लिए भैया साहब यहाँ हमारे बीच आए हैं। मैं ज्यादा समय न लेते हुए सभी आए हुए मान्यवरों को स्वागत करता हूँ और जितनी जल्दी हो सके भैया साहब और आपके बीच में जो दूरी है, जो आप उनको सुनने आए हैं, वो सार्थक हो सके, इसके लिए आपसे विदा लेता हूँ। और अभी हम कुछ प्रवेश का कार्यक्रम करेंगे। कुछ नए लोग, बहुत सारे लोग कांग्रेस में जुड़ रहे हैं, उनको आज हम आपके हाथ से सौभाग्य और उनको प्रवेश यहाँ देंगे। कांग्रेस दिन ब दिन मजबूत होती जा रही है। महिला कुछ भगिनी आज यहाँ प्रवेश करने वाली है, कुछ सीनियर लोग यहाँ प्रवेश करने वाले हैं, कुछ एजुकेशन फील्ड से रिटायर, कुछ माजी नगर सेवक यहाँ पे आ रहे हैं और जो कुछ दूसरे पक्षों में चले गए थे बीच में, वो भी भाई हमारे साथ वापस आ रहे हैं। इसकी हमको खुशी है। मैं पवन लोगों के साहब से रिक्वेस्ट करूंगा कि आप सबके नाम यहाँ अनाउंस करें ताकि जल्द से जल्द हम लोगों का प्रवेश करके
पृथ्वीदेव प्रकाश मुखियाजी अनिल पटेल जी, कल्याण सारे जी, राजेश राठौर, विनाश नौतारे, रामदेव पवार जी, संजय राजेश पाटिल, चंद्रभान सुखादेव प्रधान, एडवोकेट सैयद अंकल, मुजफ्फर खान, पंकज कोमड़े, मोहित राठौर, अरुण प्रसाद, प्रकाश पटेल, अमर जॉर्ज, युवराज सिंह गिल जी, सुरेखा भाई पांचर जी, सरोज बसंती जी, अंसारी साहब, जितेंद्र बिहारी, आपके खबर उपस्थित असलेले इतर मान्यवर, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समिती यांच्या आव्हानाला साथ मिळाले नेते कार्यकर्ते, महिला काँग्रेस, नेवादा नेतृत्वात यूथ काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस, नंतर काँग्रेसचे काँग्रेस पदाधिकारी, पत्रकार, अखिल भारतीय कांग्रेस समिति आणि महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिति यांनी आंदोलन केलं आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आदरणीय महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कोकणामध्ये उद्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी कामगार विरोधी कायदे लागू केले, त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष देशभरामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. औरंगाबादमध्ये तुम्ही आम्ही सारे उद्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. या संदर्भाने विचार विनिमय करण्यासाठी आपण औरंगाबाद शहरामध्ये ऐतिहासिक गांधी भवन या वास्तूमध्ये एकत्रित झालेले आहोत. येत असताना गांधी भवनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एक फलक वाचला. म्हणजे मला काँग्रेसचे नेते आदरणीय वसंतराव नाईकजी, आदरणीय वसंतराव पाटीलजी
सरकार झालं. प्रकाश मुखर्जी यांनी भाग्यवान शब्दाचा प्रयोग केला. मी त्याचा आनंद घेतो. गांधींचा हा देश आहे. गांधींचं हे राज्य आहे. गांधींचं हे जवळ आहे. इथे आपण एकत्रित आलेले आहोत. हे आपलं भाग्य आहे असं जे म्हणाला शेतकऱ्यांची कामगारांची ओळख होते. शेतकरी कामगार झाले तर साऱ्या घटकांना भारतीय जनता पक्ष न्याय देऊ शकले. आज कोण खुश आहे? कुठला घटक खुश आहे? भारतामध्ये ही जी दुर्वी राजवट गेल्या 6 वर्षापासून सुरू आहे. वर्षभरापूर्वी त्याला महाराष्ट्रामध्ये रोखण्यात गेला. तुमच्या आशीर्वादाला आम्ही करू शकलो. महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली. तेव्हा कुठे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. आपले नेते राहुल गांधी यांनी शब्द दिला. मला आठवतंय राहुल गांधींचं ते वाक्य, कर्नाटकामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही काँग्रेसला निवडून द्या. 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. 8 दिवसामध्ये मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. छत्तीसगडमध्ये झालं. कर्नाटकामध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची जी कर्जमाफी केली त्याचा आकडा 30-40 हजार कोटीच्या भरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आणि हे जे कायदे भारत सरकारनं लागू केलेले आहेत त्याचा तीव्र विरोध आम्ही केला आहे. शेतकऱ्याच्या हमी भावाची चर्चाच नाही. म्हणून शेतकऱ्यावर अन्याय करणारे जे कायदे आहेत हे महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही ही आपली भूमिका आहे. केंद्राला सुद्धा ते कायदे परत घ्यावेत यासाठी आपण रस्त्यावर उतरणार आहोत. आदरणीय सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस जनांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय आहे असे मला विचारावं लागतं. सरकार जेव्हा आपली भूमिका बजावू शकत नाही तेव्हा सामान्य माणसाला सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतात.
आणि ते सूत्र या भारत सरकारच्या विरोधामध्ये हातात घेण्याची वेळ झालेली आहे आणि त्या दिशेनं आपले नेते आदरणीय राहुल गांधी पावलं टाकतात, आपल्या नेत्या प्रियंका गांधी पावलं टाकतायत. आपले नेते आदरणीय बाळासाहेब थोरात हे पावलं टाकतायत. आणि आपल्याला त्यांची साथ द्यायची. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला आपल्याला जी गौरवशाली परंपरा आपली राहिली ती पुन्हा मिळून दे. खरंच मला खूप आनंद होतो. औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य मला अनुभवात आले. एक प्रेरणा है, इससे अभी बाकी है. प्रेरणा अगर ऐसा है तो पिक्चर कैसी हो सकती है? इथून सुरू करावं लागेल आपल्याला. या परिसरातून सरकार के खिलाफ लड़ना मतलब दिल्ली नहीं जा रहा. ये लड़ाई हम जहां खड़े हैं वहां से शुरू करेंगे. औरंगाबाद शहर जिले से शुरू करनी हो. इकट्ठा होना पड़ेगा. सरकार अगर हम पर ध्यान नहीं करी तो सरकार पर हमें ध्यान रखना होगा. जो दिल्ली में चढ़कर गए वो क्या कर रहे हैं, वो क्या गोल खिला रहे हैं. आज कौन खुश है, किसका घर चल रहा है, किसकी मुसीबतें कम हुई हैं. किसका कारोबार कर रहा है, किसको नौकरियां मिली है. ये क्यों हो रहा है? जब देश में कांग्रेस के प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह साहब सरकार चला रहे थे, वो दौर याद करिए. राज का दौर. आपकी रोजमर्रा की जिंदगी में क्या बदलाव आया है? या आप मुझसे पूछें. जिस शहर में हम रहते हैं औरंगाबाद शहर, उसमें क्या बदलाव आया? 25-30 साल चले गए, कितनी पीढ़ियां बर्बाद हुई. इसके बारे में सोचना पड़ेगा. औरंगाबाद को अगर हमें और आगे ले जाना है कांग्रेस पार्टी ये ऐसी एक ही पार्टी है जो औरंगाबाद को आगे ले जा सकती है और ये कांग्रेस पार्टी ने करके दिखाया.
डॉक्टर रफीक जकेरिया साहब का जमाना आपको याद है, हम तो आज भी सुनते हैं। इलाका इसको साफ भी मैंने सुना है। और डॉक्टर रफीक जकेरिया साहब को ताकत किसने थी? इंदिरा गांधी ने दी। ये हम ना भूलें, इंदिरा गांधी की ताकत थी, इसका मतलब कांग्रेस की ताकत थी। औरंगाबाद सब जाना है, देश में दुनिया में औरंगाबाद की पहचान बनने लगी। ये पहचान बनाई किसने? कांग्रेस पार्टी ने, कांग्रेस पार्टी के नेताओं ने बनाई। मैं जब से यहाँ आया हूँ तब से बिलासपुर देशमुख साहब ने औरंगाबाद के लिए क्या किया कि हमारे सारे साथी मुझे बता रहे हैं, बताते हुए थक नहीं गए, फिर भी वो बातों की कदर नहीं हो रही। कितना काम बिलासपुर देशमुख साहब ने किया, चंद्रलाल प्रधान साहब ने किया। और ये शहर जब पानी पीता है, वो पानी किसकी बदौलत यहाँ आया? ये आपको तो पता है, लोगों को जाकर बताना होगा। शहर की राजनीति जो कर रहे हैं, पानी जो है, लेकिन पानी आपके घर तक पहुंच नहीं पाता। इतने साल हो गए, लेकिन अभी औरंगाबाद को इसको इंटरनेशनल सिटी कहा जाता है। दिल्ली मुंबई कॉरिडोर, DMIC औरंगाबाद में मुझे याद है, उसमें आप जी के लाडले नेता बिलासपुर देशमुख साहब ने बड़ी मेहनत की। और यहाँ पर भी इंडस्ट्रियल एस्टेट मंजूर किया। वो जो नींव रखी गई कांग्रेस पार्टी ने रखी, इसीलिए आज वो काम आगे बढ़ रहा है। ये जो हाईकोर्ट है, हाईकोर्ट औरंगाबाद उच्च न्यायालय, ये भी इंदिरा गांधी जी की देन है। इंदिरा गांधी जी की सामान्य मानसला न्याय देता असेल तर काँग्रेस जनाने लोकांमध्ये केलं पाहिजे। आहे आपली सत्ता, आम्ही तुम्हाला त्या सत्तेची जी काही शक्ती तुम्हाला हवी तुम्हाला मिळेल। ती शक्ती सामान्य माणसाच्या कामासाठी उपयोगात आणा।
महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन घेतलेल्या आहेत. आणि मला हा विश्वास वाटतोय की या औरंगाबाद शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण काहीतरी साध्य करू शकू असं वातावरण मला या सभागृहामध्ये पाहायला मिळतं. सामान्य माणसाच्या काँग्रेसचा प्रेरणा घेतला आणि यासाठी आत्तापासूनच आपण कामाला लागलं. एकशे 15 वॉर्ड सरकार नोकऱ्याची काळ असणार आहे. हे आपल्याला औरंगाबाद शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साध्य करायचे. यासाठी जीवाचं दान करावं लागेल. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कार्यकर्त्याला प्रति गोळामध्ये जाऊन तिथे असा कोण आहे जो लोकप्रतिनिधित्व त्या भागात करू शकतो ते फिरावं लागेल. तिथं लोकप्रतिनिधित्व करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला द्यावी लागते. आणि अजून या महानगरपालिकेमध्ये जे काम झालं त्याचा पर्दाफाश करावा लागेल. आणि ही संधी मिळवावी लागेल. अशा तऱ्हेनं आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये काम करणं राजकारणामध्ये सत्ता येते जाते. सत्तेमध्ये असताना कोणी काय केलं याला म्हणतात. अजूनही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळासंदर्भामध्ये चर्चा होती. मला नाही वाटत की काँग्रेसच्या राजनीतीमध्ये औरंगाबादमध्ये जी कामं झाली ती कोणाची झाली होती. ते झालं तेव्हाच झालं. जागतिक महामारी यामध्ये महाविकास आघाडीने जे काम केलं सगळ्या चाचण्या उपचार मोफत तुम्हाला रुग्णालयामध्ये येण्याची वेळ येऊ दिली नाही.
पण तुमच्या घरापर्यंत माझे कुटुंब, माझी जबाबदारी, जी काही संकल्पना आहे, आमचे आरोग्य सहाय्यक तुमच्या दारापर्यंत आले. ताप आहे का, सर्दी आहे का, खोकला आहे का, अंगदुखी आहे का, ऑक्सिजन किती आहे, सगळं काम आणि महाराष्ट्रामध्ये जे काम झालं याची नोंद WHO जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. अमेरिकेमध्ये चर्चा आहे, लंडनमध्ये चर्चा आहे, ऑस्ट्रेलियामध्ये चर्चा आहे, जपानमध्ये चर्चा आहे. आणि आता हे आकडे कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर तुमच्या आणि आमच्यामध्ये सुद्धा हा कोरोना आहे आपल्याला दाखवता येईल. तुमच्याशी बोलताना हात टाकलेल्या मला किती आवाज तुमच्यामुळे येतो मला माहिती नाही. मला मास्क घालून भाषण करणं आणि मास्क न घालता भाषण करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आता 6 फुटाच्या अंतरावर आपण सगळ्यांनी बसलं पाहिजे. साधारणतः असं सगळेच सांगतात. आणि आपण ह्या कोरोना जे काही मार्गदर्शक तत्व आहेत त्याचं तंतोतंत पालन करून आपण ही सभा या ठिकाणी घेतोय. असं पाळायला कसं म्हणतो. खरं म्हणजे मला उपाधी कोरोना आता महाराष्ट्र समाज पुन्हा कंटाळलेला आहे. म्हणून आता आपली जी काही जीवनशैली आहे त्याकडे हळूहळू आपण आता करावाची यंत्रणा प्रत्येकाची किती दिवस अंतर पाळायचं, किती दिवस काम चालायचं तरीही तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता साधारणतः एवढ्या जवळ तुम्ही एकमेकांच्या बसलेले आहात, मला खात्री आहे ओळखीचा असेल तर या ह्याच्या क्षेत्रात नक्की जर कोणी तुमच्या शेजारी बसलेला असेल तुमच्या डोक्यामध्ये हा विचार येऊन गेला असेल. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.